बघा भांडूपमधील हे चित्र आहे। भांडूपमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। भांडूप मुंबईच्या भांडूप पश्चिमेकडील कोकण नगर विभागात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। बघा मुंबईतील पूर्व भागात काय चित्र आहे हे साम टीव्हीवर तुम्ही पाहताय। भांडूपमध्ये पाणी भरतंय। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी मयूर तिथे आहे। मयूर, काही लोकांच्या घरात देखील भांडूपमध्ये पाणी साचलेलं आहे। एकूणच पूर्व उपनगरामध्ये आता 9 वाजलेत, काय सद्यस्थिती आहे? पावसाचा जोर ओसरलाय का? नक्कीच आता काही वेळापूर्वी पावसाचा जोर आहे तो ओसरला होता, मात्र आता पुन्हा एकदा पावसाने आहे सुरुवात केली आहे। तुम्ही पाहू शकता इथे आहे, आपण मागाशी इथे पाहिलं असेल तर पाणी आहे ते ओसरलं होतं, मात्र आता इथे पुन्हा एकदा पाणी आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीचा असाच पाऊस जर आता सतत जर कायम राहिला तर इथे घरामध्ये देखील पाणी शक्यता शिरण्याची आहे, ते दाट शक्यता आहे। ते दुकानं असतील त्या दुकानात देखील पाणी शक्यता आहे, जाण्याची शक्यता आहे। काही महिन्यापूर्वी इकडे जे नाले आहेत त्या नाल्याचं काम देखील करण्यात आलं होतं, मात्र जे काम देखील केलं ते पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। जर असा जर पाऊस जर कायम राहिला, सतत जर राहिला तर पाऊस आहे तो कायम राहिला तर पाणी आहे देखील मोठ्या प्रमाणात घरामध्ये शिरू शकते। निश्चितच नाले सफाई हाच कळीचा मुद्दा। यावर्षी तर तब्बल 250 कोटी रुपये महानगरपालिकेने खर्च केले, मात्र परिस्थितीत काहीच सुधारणा नाही। दरवर्षीसारखी समस्या उद्भवलेली आहे। आपण बघतोय मयूर, तुम्ही सविस्तरपणे भांडूप परिसरातली माहिती दिली। तसंच सूरज, तुम्ही हिंदमाता परिसरामधील अगदी काही तासांपासून वार्तांकन करताय गुडघ्यावर पाण्यातून। तर सचिन, तू देखील सायन भागात काय घडतंय इत्थंभूत माहिती दिलीस। तुमच्या तिघांचेही आभार।